उमेद अभियानात झालेल्या कथित गैरप्रकरणाविरोधात बचत गटाच्या महिला आक्रमक झाल्या असून बेशरमची फुले हातात घेत महिलांनी थेट जिल्हा परिषद सिओनच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। यावेळी महिलांनी संबंधित अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला। यानंतर महिलांनी सिओनचा निवेदन देत विविध प्रश्नांवर चर्चा केली। महाराष्ट्र शासनाचा उमेद व मानव विकास अभियानाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी विविध प्रकारच्या मशीनचे वाटप करण्यात आले होते। मात्र कालांतराने या मशीन बंद पडल्याने महिलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप आहे। मशीन खरेदीमध्ये झालेल्या कथित गैरप्रकरणाबाबत बचत गटाच्या महिलांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिलं, मात्र प्रश्न सुटत नसल्याने महिलांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बिहाड आंदोलन सुरू केलं। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या बिहाड आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या बचत गटाच्या महिलांनी थेट बेशरमची फुले घेत जिल्हा परिषदच्या सिओनच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल, भारती माळी, रेखाबाई पाटील, संगीताबाई पाटील, मनीषाबाई पाटील, सरलाबाई पाटील, सरला महाले, निर्मला महाले, ज्योती साळुंके, सुरेखा साळुंके, संगीता साळुंके यांच्यासह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या। मानव विकास अंतर्गत दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून जे आंदोलन चाललेलं होतं, त्या आंदोलनाला आज 6 दिवस पूर्ण झाल्यानंतरही प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज CO साहेबांच्या या ठिकाणी आम्ही येऊन त्यांना त्या ठिकाणी आंदोलन करणार होतो। आंदोलन केलंही। त्यावेळेस CO साहेबांना या ठिकाणी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं। चर्चेअंती त्यांनी सांगितलेलं आहे की हा विषय आम्हाला अजून माहितीच नाही। म्हणजे प्रशासनाने ग्रामीण विकास कार्यालयाने मंत्रालयातून यांना पत्र आल्यानंतर देखील 6 तारखेचं पत्र आलेलं आहे। 6 तारखेचं पत्र आल्यानंतर देखील यांना हे माहीत नाही की आमच्याकडे पत्र आलेलं आहे। आम्ही गेल्या 6 महिन्यापासून तक्रारी दिलेल्या आहेत, परंतु साहेब या ठिकाणी नवीन आलेले आहेत म्हणून ते म्हणतात की आमच्याकडे अजून तक्रार आलेली नाही। म्हणजे भोंगळ कारभार चाललेला आहे का प्रशासनाचा, याच्यातनं हे सिद्ध होतं। दुसरी गोष्ट, जे काही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे का? त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी चौकशी समिती नेमतो, परंतु आमची इच्छा आहे त्यांची चौकशी समिती म्हणजे काय, त्यांचेच ते अधिकारी असतील आणि त्या चौकशीमध्ये काय होईल ही आमच्या लक्षात येतं। कारण की आमची जी काही मांडणी आहे की ब्युरो रिपोर्ट BBSSS न्यूज धुळे।